मुख्यमंत्री माझी लडकी बहन योजनेसाठीची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया राज्य सरकारने जाहीर केली आहे। 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील सर्व विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला आणि कुटुंबातील अविवाहित महिला या योजनेसाठी पीडीएफ फॉर्म लडकी बहीण योजनेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। महिला या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काही काळासाठी बंद करण्यात आली आहे, परंतु राज्याच्या काही भागात लाडकी वाहिनी योजनेचे अर्ज अजूनही ऑफलाईन स्वीकारले जात आहेत। ऑक्टोबर महिन्यात राज्यातील महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायती, गट कार्यालयातून ऑफलाईन फॉर्मद्वारे अर्ज केला आहे आणि ज्या महिलांचे अर्ज या योजनेंतर्गत स्वीकारले गेले आहेत, त्यांना लडकी वाहिनी योजनेच्या 6व्या हप्त्याअंतर्गत थेट लाभार्थी बँक खात्यात 2100 रुपये हस्तांतरित केले जातील। या योजनेसाठी अंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलांना लडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये त्यांची माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि ती कागदपत्रांसह सादर करावी लागेल। या व्यतिरिक्त राज्य सरकारने लाडकी भगिनींच्या अंतर्गत लाभांची रक्कम दरमहा 1500 रुपयांवरून दरमहा 2100 रुपये केली आहे आणि ज्या महिलांनी या योजनेंतर्गत अर्ज केला नाही त्या आता नोव्हेंबरच्या या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात। जर तुम्हाला देखील ऑफलाईन माध्यमातून अर्ज करायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा। या लेखात आम्ही माझी लडकी बहीण योजना महाराष्ट्रची संपूर्ण माहिती तपशीलवार दिली आहे, जसे की ऑफलाईन अर्ज कसा करावा, ऑनलाईन अर्ज कसा करावा, ऑफलाईन अर्ज कसा करावा। याशिवाय तुम्ही भारतमती.com वर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या सर्व सरकारी योजनांची माहिती मिळवू शकता। लडकी वाहिनी योजनेच्या ऑफलाईन फॉर्मद्वारे योजनेअंतर्गत पात्र महिला जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायतीकडून योजनेसाठी अर्ज करू शकतात। या योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने 1 जुलै 2024 रोजी सुरू केली होती, ज्या अंतर्गत योजनेसाठी 3 कोटीहून अधिक महिलांचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 2,40,00,000हून अधिक विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिलांना माझी लडकी बहन योजनेचा लाभ मिळत आहे आणि दरमहा त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम वितरित केली जात आहे। राज्याच्या सर्व गरीब कुटुंबातील महिलांना त्यांच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा माझी लडकी बहीण योजनेचा उद्देश आहे, कारण एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील 51% महिला योग्य पोषण नसल्यामुळे रक्तक्षयाने ग्रस्त आहेत आणि गरिबीमुळे महिलांना योग्य उपचार आणि योग्य पोषण मिळू शकत नाही। या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी, पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील महिलांची भूमिका बळकट करण्यासाठी या योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते, जे आता राज्य सरकारने दरमहा 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे। लडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्यातून 2100 रुपयांची रक्कम महिलांना वितरित केली जाईल आणि ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकल्या नाही, त्या देखील या योजनेसाठी लडकी बहीण योजनेद्वारे ऑफलाईन अर्ज करू शकतात। राज्यातील महिला मुख्यमंत्री माझी लडकी वाहिनी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत। योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना खालील पात्रता पूर्ण करावी लागेल। अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा। अर्जदार महिलेचे वय किमान 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 वर्षे दरम्यान असावे। केवळ विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार आणि महाराष्ट्रातील कुटुंबातील एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहे। लडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाते नसावेत। महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे।
महिलेच्या कुटुंबात 4 चाकी वाहने नसावीत. लाडकी भगिनी योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? लडकी बहीण योजनेचा ऑफलाईन अर्ज खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, मोबाईल नंबर, माझी लडकी बहीण योजना फॉर्म 2, पासपोर्ट आकाराचे फोटो, बँक पासबुक, मूळ निवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, स्वयंघोषणा फॉर्म आवश्यक आहे. तुम्ही लडकी बहीण योजनेचा फॉर्म PDF डाउनलोड करून या योजनेसाठी अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही माझी लडकी वाहिनी योजनेचा फॉर्म जवळच्या अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, CSC केंद्र, ग्राम पंचायत केंद्र येथून ऑफलाईन मिळवू शकता. आणि जर तुम्ही लाडकी वाहिनी योजनेचा फॉर्म PDF डाउनलोड केला तर तुम्हाला प्रथम त्याची प्रिंटआउट घ्यावी लागेल, त्यानंतर हमी पत्राची प्रिंटआउट घ्यावी लागेल. ट्रान्सलेट